वर्ल्ड कपचे ग्रुप स्टेज संपलेले आहेत. आता माझी बेरोजगार ॲस काय करणार भाई. 70% वर्ल्ड कप संपला भावांनो. पण आता तर खरी मजा येणार ना. नॉकआउट झालेत. आज आपण प्रेडिक्ट करणार आहे राऊंड ऑफ 32 ऑफ फिफा वर्ल्ड कप गाईज. आणि हे आपल्या भाषेत मराठीत लेट्स गो भाई. करूया ना चालू फर. जर्मनी वर्सेस पॅराग्वे. जर्मनी मी इथं 5 रन एक्सपेक्ट करतोय. ठोकायला पाहिजे जर्मनीला, ठोकायला पाहिजे पॅराग्वे. पॅराग्वे चांगली खेळली पण जर्मनी 7 मारलेत. जर्मनी इथं आय डोंट थिंक आपला बोलायची काय गरज. जर्मनी जाईल. आणि हा प्रेडिक्शन आपण करतोय वर्ल्ड कप आहे हे लक्षात ठेवा. तर तुम्ही हैराण होऊ नका कारण मी जे करणार आहे पुढं तुम्ही पण तयार आहात आणि मी पण नाही. लेट्स गो. तर दुसरी मॅच आपली फ्रान्स वर्सेस स्वीडन. 8 फ्रान्स 8. एम्बाप्पे, डेम्बेले, ओलिसे. बेंचवर ना रायन शेरकी, ब्रॅडली बार्कोला. स्वीडन चांगलं खेळले खूप मान्य आहे. पण फ्रान्स मी एक्सपेक्ट करतोय इथं 8 तरी पडावे. आणि हे मला माहिती एवढा पडणार नाही आहेत. पण प्रिडिक्शन करायला काय जातं. तर इकडे जाणार आहे फ्रान्स विल गो थ्रू. भाई राऊंड ऑफ 16 जर्मनी वर्सेस फ्रान्स. काय मॅच होईल भाई. पुढची मॅच आपली कॅनडा वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि मी आता रेकॉर्ड करताना ती मॅच संपलेली आहे. कॅनडा इज 1-1. तर मी प्रेडिक्ट करतो कॅनडा जिंकणार. आणि कॅनडा जिंकली आहे तर माझे प्रेडिक्शन खरे झालेत गाईज. माझ्यात सगळ्यात जास्त ऐकू आहे. लेट्स गो. द बेस्ट फुटबॉल क्रिएटर यू विल सी ऑन द प्लॅनेट. नंतर आपली नेदरलँड्स वर्सेस मोरोको. आत्ताच तुम्हाला सांगतोय की या राऊंड ऑफ 32 ची बेस्ट मॅच असणार आहे. कारण नेदरलँड्स आणि मोरोको जे खेळत ग्रुप स्टेज मध्ये टॉप. नेदरलँड्सची मिडफिल्ड टॉप. काय परफॉर्म केले मस्त. डिऑंग, ग्रॅव्हनबर्च आणि अजानी राइंडर्स. आपला रेनडियर भाऊ. मोरोकोची मिडफिल्ड पण काय तगडी आहे भाई. बुआदी काय खेळतो बुआडी भाई. बुआदी या वर्ल्ड कप नंतर कुठल्या तरी मोठ्या क्लबला जाणार आहे हे तर निश्चित समजा तुम्ही. तर ही तर एक टॉप मॅच होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल इंटरनेटवर सगळ्यांनी प्रेडिक्ट केलं असेल की नेदरलँड्स पुढे जाणार. हा जाणार. तुम्ही सरळ डोक्याने विचार करायला लागला नेदरलँड्स जाणार कारण का नेदरलँड्स इज अ बिग टीम. पण हा वर्ल्ड कप आहे. आणि वर्ल्ड कप असल्यामुळे बी रेडी गाईज. ओह यस. पहिलाच कॉन्ट्रोवर्शियल कॉल चौथ्या मॅचला. अजून तर केवढ्या राहिल्यात. पोर्तुगल क्रोएशिया सगळ्यात शेवट करायचं आपण. नाही पोर्तुगलचं मी आत्ता नाही करणार. तुम्हाला माहित असेल तर रोनाल्डो फॅन आहे. हे सगळ्यात शेवट ना. आत्ता नाही बोलायचं मला याबद्दल. नंतर स्पेन ऑस्ट्रिया. स्पेन मला माहितीये एवढी चांगली नाही परफॉर्म केली ग्रुप स्टेज मध्ये. उरुग्वे बरोबर. लामिन यामाल त्यांचे बाकीचे प्लेयर्स त्यांची मिडफिल्ड त्यांना सोलली आता कॅरी करते मिडफिल्ड आणि मिकेल ओयाझाबाल. पण स्पेन होणार क्लिक कारण ते अल्टिमेट फेवरेट्स आहेत जिंकायचे. आणि या मॅच मध्ये आय थिंक लामिन यामाल क्लिक करेल. कारण या मॅच मध्ये क्लिक झालाय आणि जरी ते पुढे गेले तर पुढे पोर्तुगल किंवा क्रोएशिया कोणी पण येईल तिथं मग स्पेनला खूप अवघड होईल जिंकायचं. बाय गॉड खूप अवघड होईल. इझिली जिंकायला पाहिजे स्पेन. कशी जिंकणार माहित नाही. युएसए बॉस्निया फर्स्ट ऑफ ऑल खूप मोठी गोष्ट आहे. इथपर्यंत पोहोचली ती. आणि युएसए आपण परफॉर्मन्स बघितले त्यांच्या ग्रुप स्टेज मध्ये. युएसए सो आय थिंक युएसए हे इझिली जिंकले पाहिजे ही मॅच. सो आय थिंक युएसए जिंकेल ही मॅच. आणि मी एवढे खूप फास्ट प्रेडिक्ट करतो कारण का अनालिसिस तर तुम्ही पूर्ण इंटरनेटवर बघता. तिथं प्रेडिक्शन बघायला आलं तुम्ही तर प्रेडिक्शन घ्या ना माझी. पुढची आहे बेल्जियम सेनेगल. सेनेगल तुमच्याकडे एक जॉब आहे. आयुष्यभर बेल्जियमची चड्डी काढून मारा त्यांना. ह्यांनी जे मला ग्रुप स्टेज मध्ये माझ्या डोळ्यातनं रक्त काढले मी मॅच बघून. मी सगळ्यात घाणेरड्या मॅच बघितल्यात ना ग्रुप स्टेज मध्ये त्या बेल्जियमच्या बघितल्यात. रात्री 3-3 ला जागून ज्यांची मॅच बघून मी माझे झोपेचे वांदे केलेत. सेनेगल तुम्ही जिंकला नाही. तुम्ही फुटबॉलला कधी आयुष्यात परत पाहायला नका. मला माहितीये बेल्जियम मध्ये कोर्तू आहे डिब्रॉयन आहे पण नाही ते किती घाण खेळतात भाई. शी रक्त येतं भाई डोळ्यातनं. तर पुढची आहे ब्राझील वर्सेस जपान. माझ्या 2 प्रेडिक्शन आहेत. नेदरलँड्स मोरोको नाहीतर ब्राझील जपान. ह्या 2 मध्ये कुठेतरी एक मध्ये काय तर होणार आहे. कुणाबरोबर अचानक भयंकर करू लागून असेल. आज रात्री मॅच आहे. आणि तुम्हाला माहित नसेल तर कॅप्टन सुबासा ॲनिमे मी बघतो ॲनिमे खूप.
कॅप्टन सुभासा अॅनिमेच्या एंड मध्ये जपान वर्सेस ब्राझील ही मॅच होते आणि तिथं तो अॅनिमे एंड झालता. आणि मोठे मोठे प्लेअर लाईक झिदान, इनिएस्टा त्यांनी ते अॅनिमे बघितले. जपानची पूर्ण जनरेशन तो अॅनिमे बघून इन्स्पायर झालेले फुटबॉल खेळायला. तर ही स्टोरी लाईन नुसार खूप ग्रेट मॅच आहे. आणि आपण दरवर्षी बघतो जपान कोणत्या तरी कुठल्या मोठ्या टीमचं लावून जाते. काय यावर्षी जपान ब्राझील लावू शकते. ब्राझीलचं पण काय घाणेरडं नशीब आहे, पहिला फिनिश करून त्यांना जपान मिळाले. कसं प्रेडिक्शन देऊ याचं यार, मला काय कळना. तुम्हाला खरं सांगतो, मला पोर्तुगल नाही तर मला ब्राझील जिंकल्या पाहिजे. नेमार आहे, आपले दादा कार्लो अँचेलोटी, आजोबा, आजचा खेळतो, आजचा आपला तिथं. आणि विनिशियस डिलिशियस अमूल गोवर्धन घी आहे माझं तिथं. प्रेडिक्शन मध्ये मी नाही म्हणत नाही, बायस येतो. मी क्लिअरली सांगतो माझा बायस किक इन करेल आणि ब्राझील पुढे जाईल. आय वोंट बी शॉक्ड जर जपानने ब्राझीलला बाहेर केलं. आणि जर जपाननं ब्राझीलला बाहेर केलं, इट वुड बी वन ऑफ द ग्रेटेस्ट अपसेट्स इन द वर्ल्ड कप. जपानची मॅच पुन्हा दुसऱ्यावर पाहिजे होती यार. माझी जपान डार्क हॉर्स होती, पण जपान ब्राझील समोर. नंतर नॉर्वे आयव्हरी कोस्ट. भाई या नॉर्वेच्या मॅनेजरला मी कधी आयुष्यात माफ करू शकणार नाही. ह्यानं जो कापला आपल्या सगळ्यांचा, जे एम्बाप्पे वर्सेस हॉलंडचे स्वप्न दाखवून ह्यानं सगळी 10 जण बेंच केलेली, जर हे हरले इकडं, असली घेणार नाही इंटरनेट, त्यांची असली अब्रू काढणार ना, उचलून उचलून मारणार इंटरनेट यांची. आणि मी पण मारणार. पण आयव्हरी कोस्टला तुम्ही बिलकुल अंडर एस्टिमेट. आयव्हरी कोस्ट आणि जर्मनीच्या गेम जर बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल कशी खेळते आयव्हरी कोस्ट. हा गेम चाललाय पेनल्टीजवर 90 मिनिट्स मध्ये. आय डोंट थिंक की या गेमचा रिझल्ट लागेल, कारण का खूप मस्त गेम आहे भैया. नॉर्वे निक करेल पेनल्टीजवर आय गेस. तर नेक्स्ट मॅच आहे आपली मेक्सिको वर्सेस इक्वेडोर. इक्वेडोर जे सगळ्यांनी डार्क हॉर्स म्हणून त्यांना जे त्यांच्यावर नजर लावली आहे, पण नाही, तर लास्ट मॅचला खूप मस्त खेळेल. हा गेम टाईट आहे खूप, म्हणजे 2-0 ड्रॉ, 1-1 ड्रॉ आणि एक्स्ट्रा टाइम वर कोणतरी विनर मारेल. हा गेम तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला डोळ्यातनं तुमच्या रक्त काढायची इच्छा असेल हा गेम बघा. कारण का इक्वेडोरनं जर्मनीला एवढं पोझिशन ठेवून पण त्यांनी त्यांना काहीतरी 0.75चा एक जी बनवू दिलेला फक्त. मेक्सिकोला होम ऍडव्हान्टेज आहे, पण इक्वेडोर, माझं प्रेडिक्शन आहे मेक्सिको जिंकेल. इंग्लंड वर्सेस DR कॉंगो. काय जूड बुलबुलिगम काय खेळतोय माझा जूड बुलबुलिगम यार. जूड बुलबुलिगम, हॅरी केन, काय त्यांची पार्टनरशिप चालू आहे मस्त. आणि कॉंगो पण काय मस्त खेळ. कॉंगोचा तो कोणतरी मिडफिल्डर आहे, नित्यस्वामी वेणुगोपाल अय्यर, तो कसला खेळलेला पोर्तुगल विरोधात. कॉंगो इथपर्यंत आले ती मोठी गोष्ट आहे, पण इंग्लंड हरवेल कॉंगो. अर्जेंटिना केप वर्दे करूया का इथं? तुम्ही सांगा फक्त करूया काय, जी काय असं करूया काय, तुम्ही सांगा फक्त करूया असं करूया काय. नाही मारू नका, थांबा भाई. केप वर्दे स्पेनला ड्रॉ केलाय, उरुग्वेला ड्रॉ केलाय, पण ते वर्ल्ड चॅम्पियनच्या समोर आहेत. द लिओनेल मेसी, दुसऱ्या गोळ्याचा माणूस, त्याच्या समोर आहेत ते. तो दुसऱ्या गोळ्याचा माणूस जे तुमच्या ढांगी खाल्लं असं हळूच इकडनं तिकडं घुसून तुमच्या खांडीत घुसून गोल मारतो ना. इट्स अनरियल. आय नो वर्ल्ड कप आहे, आय नो अपसेट होऊ शकतात, पण अर्जेंटिना, नो वे अर्जेंटिना यार. अशी म्हणलं ना ब्राझील वर्सेस वन ऑफ द असेल. जर केप वर्देनं अर्जेंटिनाला बाहेर केलं, ग्रेटेस्ट अपसेट इन द वर्ल्ड कप हिस्ट्री एव्हर. होणार नाही ते माहिती आपलं, पण जर चुकून 0.1% झालं, ग्रेटेस्ट अपसेट इन द वर्ल्ड कप हिस्ट्री. इजिप्त आणि ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलिया मला कळत नाही पॅट कमिन्स का खेळत नाही असं काही क्रिकेट फॅन म्हणतात. फुटबॉल पण बघा जरा. मोहम्मद साला गोल. स्वित्झर्लंड आणि अल्जेरिया काय करते, कोण जिंकणार आहे? बिस्किट झाले कच्चे माझे बच्चे, 1-2 स्वित्झर्लंड निघा. कोलंबिया घाना. मी बोलायचं राहिलं, घानाचा जो तांत्रिक आहे ना, हॉलंड वरती काहीतरी केलेलं त्यानं, लिंबूश फिरवलेले, त्याच्यानं जो हॅरी केनचा परफॉर्मन्स आला, त्यानं प्रेडिक्शन दिली की केप वर्दे अर्जेंटिनाला बाहेर करणार. आणि त्यानं हे पण प्रेडिक्ट केले की पोर्तुगल वर्ल्ड कप जिंकेल. मी फॅन असून मला माझी गाडपेट कसं म्हणाल. ठीक. कोलंबिया वर्सेस घाना. कोलंबियानं पोर्तुगल बरोबर खूप मस्त खेळले, फक्त यांची अटॅकिंग लाईनला त्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी पोर्तुगलवर गोल मारू शकले नाहीत. हा मला माहितीये, माझ्या टीम बद्दल बोलतो मी, पण एवढं घाण खेळलो त्यांना, कमीत एवढे चान्स होते मारायला, त्यांनी आमची चड्डी काढली असते पण त्यांनी काढली नाही.
त्यांची चूक, आम्ही वाचू. कोलंबिया विल निक इट. पोर्तुगल वर्सेस क्रोएशिया. इथं जरा वक्चोरी सोडून बोलूया. पोर्तुगल. तर पोर्तुगल अशीच खेळत होती जशी ती कॉंगो विरोधात आणि ह्याच्या विरोधात खेळली, कॉंगो विरोधात आणि कोलंबिया विरोधात खेळली. तर पोर्तुगल आत्ताच बाहेर चालली आहे, मी आधीच सांगतोय. आणि पोर्तुगल फॅन्स माझ्याबरोबर, तुम्ही, मला माहिती आहे खूप बायस आहे आपलं रोनाल्डोला जिंकताना बघायचं, मला पण बघायचं आहे. पण कसं आहे, आपली टीम पण व्यवस्थित खेळली पाहिजे. आणि हा गेम जेवढा इझी आपल्याला वाटत होता तेवढा नाही आहे, कारण पोर्तुगलनं स्वतःसाठी अवघड बनवून घेतलाय असे रिझल्ट आणून आणि असं घाणेरडं करून. बेस्ट मिडफिल्डला अटॅक क्रिएट करता येणार तर काय उपयोगाची ती बेस्ट मिडफिल्ड, छाटा उपयोगाची ती बेस्ट मिडफिल्ड. आणि अटॅकमध्ये रोनाल्डो, राफेल, सगळी रोनाल्डो झाले, वयानुसार दिसते रोनाल्डो इज नॉट द ओल्ड रोनाल्डो वी सी. रोनाल्डोला पण त्याची परफॉर्मन्स अप केली पाहिजे, कारण रोनाल्डोचा वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये एक पण गोल नाही आहे अजून, तो धब्बा काढायचा त्याला. तरी पेड्रो नेटो मला जर स्टार्ट करताना दिसला, आई शपथ त्या टकल्याच्या डोक्यावर जे मी तवा वाजवीन ना, टाप टाप टाप, आई शपथ मी जे टकल्याचं डोकं फोडीन ना त्या. पेड्रो नेटो असल्यावर आपण 10 मिनिटच खेळतो आधी. नाही, पेड्रो नेटो मला दिसला पण नाही पाहिजे. एवढा घाण खेळलाय ना तो, एवढा घाण खेळतो. आई, ही मॅच 3 तारखेला आहे आणि 3 तारखेला बरोबर मागच्या वर्षी डिएगो जोटाचा ऍक्सिडेंट झालेला अँड ही पास्ड अवे. आणि त्याच्यानंतर रोनाल्डो आणि मॉड्रिच, जो पण हरेल त्याची त्याच्या देशासाठी ही बहुतेक शेवटची मॅच असेल. ही मॅच जिंकत आहे. पोर्तुगल जिंकणार आहे, पोर्तुगल जिंकणार आहे. पोर्तुगल त्यांचे इश्यू शॉर्ट आउट करतील, आय बिलीव्ह दॅट. केले नाही तर टकल्याच्या गांडीत तवा घालीन मी. तर हे झाले आपले प्रेडिक्शन्स. आणि राऊंड ऑफ 16 काय मॅचेस आहेत. जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगल, स्पेन, ब्राझील, नॉर्वे. व्हॉट आर दिस गेम्स मॅन. तर हे होते आपल्या प्रेडिक्शन्स फॉर द वर्ल्ड कप राऊंड ऑफ 32. कशा वाटल्या तुम्हाला मग सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा काही चॅनलला. आमचा तुमचा स्वतःचा मराठी कॉन्टेंट क्रिएटर. मी मराठीत चालू केले फुटबॉल बनवायला, मी हिंदीत करतो, मी मराठीत केले, कारण जमलं तर आज संध्याकाळी वॉच अलॉंग पण करू या मॅच. तर भेटू संध्याकाळी. असला वॉच अलॉंग केला तर, नाहीतर उद्या सकाळच्या व्हिडिओत.